त्यानं आमचे नुकसान नाही झालं आहे. भात पण खाली पडला आहे. सगळा बेकारी झाली आमची पाण्यामुळं नुकसान. कर्जमाफी कधी नाही आहे. ह्या पावसाने प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि सरकारने कर्जमाफी करावी. ह्या पावसाने सगळी भातं झोपून गेलेली आहेत. पूर्ण शेतकऱ्याला जगावं की मारावं फार मोठा प्रश्न आहे. या सरकारपुढं फार मोठा प्रश्न. सरकारने माफी करणं गरजेचंच आहे. नुकसान भरपाई, कर्जमाफी ह्या गोष्टी करायला पाहिजे. काय काय नुकसान झालेलं तुमचं? पूर्ण भात पाण्याखाली सगळं भरून गेलं सगळं पाणी. आणि याच्या पुढं शेतकरी जगतो का मरतो अन्न खायला हे नव्हतं. बाकी ठिकाणी सगळीकडे पाऊस आणि पूर्ण कोकणपट्टा म्हणा आपण पावसाने हाहाकार माजवला आणि पूर्ण भात सगळं हे गेलं. आपण बघू शकता शहापूर तालुक्यातील हे वेवली गाव आहे आणि या गावामध्ये मोठ्या प्रमाणात डिसेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे येथील शेतकऱ्यांच्या भात पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. संपूर्ण भात पडलेला आहे आणि भात पडल्यामुळं पाण्यामुळं त्या ठिकाणी ते कुजलेलं आहे. अशी परिस्थिती या शहापूरतील वेवली गावची आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील सर्व भागामध्ये आहे. शासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. येथील शेतकरी फार मेटाकुटीस आलेला आहे आणि चिंताचूर झालेला आहे. त्याच्यामुळं शासनाने तात्काळ याची दखल घेणं गरजेचं आहे आणि कृषी विभाग, महसूल विभाग यांनी तात्काळ या शेतकऱ्यांच्या जागे या ठिकाणी जमिनीचे पंचनामे करणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी शासनानं नुकसान भरपाई देऊन या ठिकाणी संपूर्ण कर्जमाफीची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कॅमेरामन संजय फर्डेसह मुख्य संपादक योगेश हजारे, मी ठाणेकर न्यूज चॅनल, वेवली.